तिकडे 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 कवच ते रावसा मीच आहे. हा रावसा मीच आहे. तुम्ही हं. आता युट्यूबला टाकी व्हिडिओ हो टाकतोय. अरे आणि बैल आणला होता गाडी. होय बापू म्हणला माझा मान करा बस म्हणलं बापू रावसा म्हणला गुंजगावकर माझा मान करता का नाही मग मान केला पंख्याची हवा लागत नाही आड्याला सरकून बसा येतं इथं बसा येतं. चपाती खात नाही का तुम्ही? सकाळी चपाती खाल्ली आहे. होय. खायला लागलं. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर मित्रांनो का आमची काल गाई येईल तर तिला झाली पाडी. तर विषय असा आहे की जे आता आपल्या गायला पाडी झाली आहे तर ती बरीच लोक काय करते ते की ती पाडी हो मग ती काय खोंड होऊ द्या तर ते असं जर्शी गायला जे झालेलं आहे ते तर ते असं ह्याला देते ते खटकांना देते ते म्हणजे ते असं बाहेर नेते ते 2 नंबर असं कापायला बिपायला देते ते. तर तुम्हाला सांगतो जे आपल्या गायला जी पाडी झालेली आहे तर ते म्हणलं आता आपण असं न करता आपण म्हणलं आपल्या का जोडीदाराला किंवा पै पाहुण्यात कोणाला तर देऊन टाकावं सांभाळ बिमा दिले. कारण आम्ही बी सांभाळले असते पण विषय कसा झाला आमच्यातच भरपूर झाले ते तुम्हाला ती बी दाखवतो तुम्हाला. तर आणि विषय असा झाला त्यांना बांधायला जागा नाही. तर गेले 1-2 महिन्याखाली मला एक फोन आला होता जोडीदाराचा, गुंजेगावचा जोडीदार आहे कुंभाराचा. तर त्याचा मला फोन आला होता म्हणला अरे एखादी पाडी बिडी असली तर पाहिजे म्हणून. मग आता म्हणलं 2 महिने गेले तर त्याला मी फोनच परत केला नाही. मग आता त्याला मी काल फोन केला की बाबा म्हणलं असं असं आपल्यात पाडी आहे तुला पाळायची असली तर घेऊन जा. तर बघा आता ती कुंभाराचा जोडीदार माझा यायला लागलाय. मग ते म्हणला बघू म्हणला वडिलाला नाही तर चुलत्याला सोबत घेऊन येतो आणि काय म्हणला तुझं तात्याचे ही ते लय नाव काढते दिन काय काय गप्पा गोष्टी होत्याला म्हणला कशा तर निमताना येतोय म्हणला. तर आता ती यायला लागलीत बघा. तर तुम्हाला पाडी दाखवतात आम्ही कोणची पाडी द्यायची आपली आणि कोणच्या गाईला झाली ती बघा. ह्या गाईला पाडी झाली आहे तर तुम्हाला ती पाडी दाखवतो आणि तुम्हाला सांगतो हे बघा ह्या गाईला ही एक पाडी झाली आहे आणि ही आता बघा ही सावलीला बांधले तरी होऊनच बसले. तर हे बघा इकडे ही एक रेडी आहे अशी, ही इकडे एक बारकी रेडी आहे, ही एक गाय आहे आणि ही ती एक पाडी आहे. तर तुम्हाला ती पाडी दाखवत त्या गायची पाडी दाखवतो बघा ह्या गायची पाडी दाखवतो आता. तर मग कसं आता पावसा पाण्याचं लय आपदा होते आहे मग त्याच्यामुळे म्हणलं देऊन टाकलेली बरी. आणि हो का इकडे एक म्हैस बांधली आहे ही शेरड असे एवढी जनावर आहेत बघा. त्याच्यामुळं मग ती पाडी आपल्याला द्यायची म्हणलं जे बाहेर जी देण्यापेक्षा व्यापाऱ्याला तर ती त्यांना द्यावं. तर हो का ही पाडी आहे तर इतकी भारी पाडी झाली तुम्हाला सांगतो. मग ही पावसा पाण्यात ही जी अपघात होणार हो. तर आता बघा ते जोडीदार ते आले ते बघा इकडे बसले ते मामा मामाला डवच घे. ती रावसाला कधीपासून तुम्ही ओळखत होता? ते खांडेकरला कावापासून ओळखत होता. तेव्हापासून नवा कधीपासून ओळखत होता हा त्यांना कधी आता कधी गाठ काव पडली ती म्हणून साहेब ती करा खांडेकराची गाठ काव पडली ती. नाही झालं त्याला बरं. पैसे घेत होते का नव्हतं? नव्हतं. हं. नाही नाही बापू मास्तर होता व. हं. बापूचं घर घेतं आणि त्या शिरडेवाने रावसा राहिला होता. हं. मग पुन्हा गेलो साव्याला बापू म्हणलं रावसा ओळखलं नाही बाबा म्हणला तर आम्हाला राहायला तर मित्रांनो विषय असा झालाय की मामाला ही जी आमचे वडील आहेत ती ओळखायला नाहीत. तर रावसा माझ्याच वडिलाच नाव आहे आणि काय त्यांना ओळखायला नाही. हा 10-12 झालं मग ही गाडी म्हणला बाबा जाऊया म्हणलं तू घरी काय नाही जाऊया त्यांच्या घरचा हा त्यांच्या घरी जाऊया का कुठं तो आता म्हणलं त्यांच्या घरी लगवा का 10 रुपये ती. येते ही. होय हं? काय सांग? बाबा आता पेताय का? हे आता नाही तवा नाही. फुकट फुकट पैसे नाही झालं आहे जी. त्यांच्या तुझी ज्याने अपघात केली होती का नाही त्यांच्या घरी नेतो मी चल नको बाबा आणखी तुला काय करायचं पाणी पिऊ आता ती येते ती 10 रुपये समजा. सगळ्या गावात जायचं आपण हा आलेल्या मार्गाने जाऊया आपण का मावले का इथली पेत बाहेरी बनली हा बाहेरी बनली
तेव्हापासून नाही पंढरपूर वारे एखाद्या भजन भजन असलं हा शनिवार आहे की पंढरपूर सोमवार मंगळवार गेला शनिवार बंडगर कुठे आहे राहायला शिदा बंडगर बंडगर मामा भजन म्हणतो ती बंडगर पोपट हा 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 मांजरी तिकडे राहायला नाही इकडे आज एक वर्गी शाळा असलं खोंडांची हा शनिवार अभ्यास करतीत नव रावसन हातात धरून बापू म्हणला माझा मान करा बस म्हणलं बापू रावसन म्हणला गंजगावकर माझा मान करता का नाही मग मान केला गाडी हजार कृष्ण हरी ताशा वाजवला जेवण मी करणार तेवढंच घेतलं लय आपल्याला त्यांची आपल्याला कुठलाही पाहुणा आला तर तिथे 10 पैसे नव्हते नाही अजिबात नाही तर 2 खमनाळा अशी मोठी पैसे घेत नव्हतं ती माणूस लय भारी होता मग बापू रवसाना भारी होता पैसे घेत नव्हता नाही बाबा आम्हाला फुकट दिली पण फुकटच झालं आमचे हात काढला इकडे होय होय बघा येते ना त्याला जातो परत आम्ही पितूर होतो आता आमचा पेचर बी आमचा पेचर निघाला तशी लय लय अशी करत होती बोलायचं काम नाही तेव्हा मेंढरती होती ना त्यांची गावात गावात राहायला होतो तेव्हा जात होतो बापूला इतर रानात गेला कुठं जाय म्हणलं गावात असते बाबा बापू इकडे कवा तरी येत होते की आता इथं फिरतो ह्या वस्तीवर तिकडे तिकडे कवच ते रावसा मेज आहे रावसा मेज आहे तुम्ही हं. नाही मला खरं दिसायचं कमी आले मेज आहे ती धाकट गावात आहे मग आता मला ह्या डोळ्यांनी ओळखू येणार तुम्हाला ओळखू यायच्या आधीपासून म्हणलं की जेवण बनवूया हे आता ती माया ह्याला ओळखलं नव्हतं कोण तर म्हटलं 2 जण आहेत म्हटलं पुन्हा ओळखले याला तुम्ही दिसल्यावर ओळखले होय मामा जेवण करूया चहा काय जेवण करायला सांगतो म्हटलं नाही का तुम्हाला कान बी गेलं मोहरे काय सांगायचं आता ओळखलं आता हे चलून तुम्ही अंगारा कलवड धराय धरून बच्चील का बारका कालवाड बारका आहे धरून बच्चील का पाय बांधा लागतात पाय बांधा लागतात पाय बी बांधलं बसली पाय बांध पाय बांध नाही धरी मला पिल्लू लागते बघ मावली आया त्यांना पिलडी दे हे पिरियड मध्ये वाटत वाचावं लागतं मका गुराला केली का कसं काय मका बघ कसं होतं आता तर मित्रांनो बघा हे असा विषय झाला तर आमचं वडील गेल्या 20 वर्षाखाली त्यांना भेटत होतं त्यांची चेष्टा मस्करी चालायची मग ती त्यांना आता ह्या गावात आमच्या आल्यावर ना की लक्षात आलं की रावसाहेब माया ओळखीत होता आणि ती माझी आपला करत होता असं तसं आणि काय त्यांचं असेल ते चालायची चेष्टा मस्करी तर आता ह्यांना चहा पाणी केलं आता जेवण बनवायचं चालू केलंय बैल आणला होता गाडी होय जाते गाडीवर काय अडचण नाही बबन रस्त्यापर्यंत येईल घालवायला डिक्की नाही ना जरा पकड आलाय नाही तिला 5 दुसरी बाकी वाटते औषध आहे 5 नाही आले तर शांत आहे ती दुसऱ्या जनावर नाही एवढं हे बरं आहे काय होत नाही काय होत नाही असं हात धरून बस की नाही काय होत नाही मध्ये नुसतं जरा नाही सर सर मग नुसतं इथे मध्ये धरायची धरू नको पडत नाही माग धराय नाही माग बी आलं जातो पडत माग म्हातार पाडून तुझे रे पाडी ना ए पाय अडकते बघ तर मित्रांनो आम्हाला काय ती पाडी घेऊन बसायला काही जमना
तर आता बबनला घालवतो बघा. बघा जेवला असता तर थोडा लोक काही वेळा आता येते ते येईल की. अजून महिन्याभरात फरक होते की आपला हा आता 1.5 महिना झालाय. दाट आहे राव. अजून ह्यात इरळ नाही पाईपलाईन नदी नाही नदीनं. नदीवर नाही. हा येणं म्हणून त्याला घालवलो. नाही मला बसाय बी येत नाही हा आधी दिसत नाही पडलं केलं ही पोरगा मला आड आहे आड ही आड. अरे बापरे लांब आहे खाली खोला त्यात बी बोर चालते पाणी थोडं थोडं आहे कामापरत नाही पाणी निघत नाही. घेतलं नाही निघत. मग हे असं कुंभार काम तुम्ही काय केलं नाही. थोरला भाव करतो तर ते वारला आता त्याचे 2 पोरं करते काय काय करतो ते हा थोरला भाऊ काय काय करत होता. गाडी कुंभार कामच करतो म्हणजे असं डेर रांजून हे. हा डेर रांजान हा ते भाव वारला थोरला त्याला 5 पोरायची बर त्यातले ते करत असतील आता. हा दोघं कुंभार काम करते ते हा आता साव्या तर काय मजो वारला हा मधवारला आपला हे बापू. बाबे कुंभार काम करत होता होय बापू करत होता हे. सडकेकडे भट्टी होती होय मग बापू सगळं केले बापून. रांजाण डेर लय गरीब सक्राती कलाबाज करत होत सारखं होय गणपती करत होत. सगळे आता बापूला शिवा मिळाला संभा मिळाला आता एक हाय जाण्या असं फिरतय बर. आता अशोक रामा हा किसना ते ग दोघं मारले ते किसना पाय मोडलाय म्हणजे आता कोणतरी म्हणत होतं मला मध्ये. गाडीवर पडलंय होय तुम्हाला माहित झालं काय. असं दुसरी कोणी कळलंय बर पाय मोडलंय म्हणजे गाडीवर पडलंय. आता किती जुना माणूस गाडी पडायचा नाही हो ते काय झालं ते लोक कुत्रा अडवं म्हणा काय तर. हा काय तर म्हणजे मला एवढं माहित नाही नेमकं कशानं काय झालं. होय. पण आता किती जर जुना माणूस असला तर ते समोरचा कसा येतो ते माहित नसते ना. आता म्हणलं काय माहिती हा असं होतंय. पोरगा बी गाडीवर पडला गुडघ्याला लागलंय हाताला लागलंय हा आता हा घरी बसून जायचं आठवड्या झालं हा हा काय करायचं त्याच्या आईकडे आमचं स्वतःच पोरग हा. पंख्याची हवा लागत नाही. आड्याला सरकून बसा येतं इथं बसा येतं. तुम्ही कसं हा आड्याला सारा तुम्ही हवा लागते पंखे. चपाती खात नाही का तुम्ही. होय भाकरी आता गरम केले ते हो. हा तर आता मामाचं जेवण झालं बघा. तर आता ती नवनाथ पण आलाय. आता मामाला घालवायचं. चला मग मामाला जेव बिवून कस काढून गाठले. जेवला जेवली. बरं झालं हा त्याला आहे म्हणतो ते जेवून जा करे तेवढ्या तुझा फोन आहे हा हा काय करायचं आता युट्यूबला टाकी व्हिडिओ हो टाकतोय. आता मामाला असा हाजा बरोबर नाही. बर बर मला बघायला दिसलं पाहिजे असं व्हिडिओ. हो मला युट्यूबला तू बघ की तुला व्हॉट्सअपला टाकतोय. चांगला बनव बरं का. होय होय बस व्यवस्थित दमान बसा त्यात ह्याच्यात चाकात पाय घाल चाल. ती एकटा बसते त्याचं काय बसायचं हा बसा. मध्ये घेऊन काय बसायचं गाडी फास्ट चालली म्हणजे ते काठी बिठी निसरून त्यात जायल. जाऊ बरं होय काढून चपल्या काढा लागते. चपल्या कशा काढा लागते ते जाऊ दे जाऊ दे दमान जाऊ दे. तर आता ही गेली बघा. तर चला मित्रांनो बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय.